की दोघे जण दोन राज्यांचे मुख्यमंत्री झाले, तिघेही. म्हणजे अशा तऱ्हेची व्यक्ती घडवणाऱ्या स्वामीजींच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन झालं. स्वामीजींचं मराठवाडा मुक्तीसंग्रामामधलं नेतृत्व, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि बाकीचं सामाजिक कार्य याची माहिती मराठवाड्याच्या बाहेर दुर्दैवाने महाराष्ट्रात नाही. म्हणजे अनेकदा मला हा अनुभव येतो की स्वामी रामानंद तीर्थांचा उल्लेख जर केला तर विचारलं जातं की ते कोणत्या पंथाचे स्वामी होते. आता या प्रश्नाचं उत्तर कदाचित स्वतः स्वामीजी रामानंद सुद्धा देऊ शकले नसते, कारण ते संन्यासी होते. पण ते संन्यासी होते सामाजिक राजकीय कार्यासाठी. त्यांचा पंथ पूर्णपणे सामाजिक राजकीय पंथ होता. ब्रिटिशांच्या विरुद्ध, निजामाच्या विरुद्ध संघर्ष करणं, लढणं हे राजकीय उद्दिष्ट आणि दुसऱ्या बाजूला समाजामधल्या विषमतेच्या विरुद्ध लढणं हे सामाजिक उद्दिष्ट. ही दोन उद्दिष्ट घेऊन स्वामीजींनी कार्य केलं. आणि स्वामीजींसारखं नेतृत्व नसतं तर मराठवाडा मुक्ती संग्राम नेमका कोणत्या दिशेने गेला असता याची चर्चा कदाचित वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. त्यामुळे स्वामीजींच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन झालं. एक अतिशय गरिमामय, महिमामय नाव हे आपल्याला या विद्यापीठासाठी लाभलेलं. आणि या विद्यापीठाच्या अंतर्गत डॉक्टर शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र चालवलं जाणं यालाही तेवढंच महत्व आहे. शंकररावजींबद्दल नांदेडमध्ये येऊन मी काही सांगणं याला फारच हिंमत, धाडस लागेल. पण काही गोष्टी मी निश्चित सांगू शकतो, बोलू शकतो. माझ्या सुदैवाने मला म्हणजे माझ्या घडत्या वयामध्ये, तरुण वयामध्ये, ज्या वेळेला मी पत्रकारितेत आलो, ज्या वेळेला राजकारणाशी माझा परिचय व्हायला लागला, त्या वयामध्ये मला शंकररावजींना बघण्याची संधी मिळाली. 1975 मध्ये आणीबाणी लागल्यानंतर